हॅलो, आम्ही चाललो आहे आता पंढरपूरला आणि आता जी समोर तुम्हाला दिसते ती आहे भीमा नदी आणि इथे तिला पंढरपूरमध्ये चंद्रभागा असे म्हणतात. आम्ही तिथे गेल्यावर त्या टायमिंगला काहीच पाणी नव्हते. आता आम्ही आलेलो आहे. हे आहेत कैखडे महाराजांचा मठ आणि तिथे भरपूर काही मूर्त्या, नामकीर्तन भरपूर हे आपल्या काय नाव दिसते तिथे बघा बरं, श्रीकृष्ण आहे, अजून खूप काही असे हनुमान, अजून आम्ही चालतोय इथे भरपूर काही मूर्त्या आणि खूप छान प्रकारे इथे डेकोरेट केलेलं आहे. आपल्या पुरातन काळातील आपल्याला माहिती मिळावी यासाठी इथे सगळं आपल्यासाठीच ठेवलेलं आहे. तुम्ही एकदा इथे आल्यावर अवश्य बघा. आपल्याला सर्व एकदम आपलं मन बदलतं, मन परिवर्तन होतं. हे पांडव आहेत आणि हे छत्रपती शिवाजी महाराज बालरूपी आणि हे आपले आहेत जिजामाता. मार्कंडेय मुनीचे श्रद्धास्थान. भारद्वाज मुनी. भारद्वाज मुनीचं काय एका वाक्यात वेदांत त्याचा अर्थ सांगायचा त्याच मुनींची सोबती. हे बघा कसे निवांत पाहणी करत आहेत आणि कसे थोड्या वेळ आपण सेल्फीमध्ये पण घेऊया. खूप छान वाटत होते इथे आल्यावर, मन प्रसन्न झाले. इथे आम्ही काही फोटो काढलेले आहेत, हे मी दाखवते. हे वरती आहे. आम्ही आता इथूनच चालतो. आता आम्ही इथे मगरीच्या तोंडातून आतमध्ये जात आहे. तेव्हा खूप छान वाटत अजून समोर काय आहे, समोर पण अजून भरपूर काही होते. मी व्हिडिओ काढलाय की नाही ते आठवत नाही मला, कारण प्रत्येक ठिकाणी सारखं फोन नाही ना ते असल्यामुळे फोन पण काढता येत नव्हता. त्यामुळे बघू पुढे. आम्ही खूप इकडे तिकडे चक्रा मारत होतो आणि दुपारी ऊन होते ना, त्यामुळे ऊन चमकत होते तोंडावर. आम्ही इकडून तिकडून सारखं त्याच ठिकाणी येत होतो आणि तिथे बुलबुलही असल्यासारखे आहे, त्याच्यामुळे काहीच कळत नव्हते. मग आम्ही गेलो डबल दुसऱ्या मगरीच्या तोंडात. छान वाटले असं. श्रीकृष्णांचे अवतार. इथे पण खूप मोठे मोठे पोस्टर्स लावलेले होते, भिंतीमध्ये कोरीव काम केलेलं आहे. श्रीकृष्ण अजूनही खूप मोठे काम चालू आहे तिथे, पण आम्ही काही सर्व फिरलेलो नाही कारण तिथे अजून कामच होतं चालू, त्यामुळे जाताही आलं. तिथे विठ्ठल, कृष्ण सर्व देवता आहेत.
हे बघा, इथे आपली भारत माता आहे आणि आपल्या भारताचं रक्षण करतानाही सैनिक आहेत. हत्ती, रथ, नाग. नागांचे तर ओरिजिनलच वाटतात ते तिथे असल्यावर. किती छान दिसतंय ना बघा. ह्या कैखडे महाराजांच्या मठात शिकण्यासारखं, बघण्यासारखं भरपूर काही आहे. तरी तुम्ही पंढरपूरला आल्यावर इथे एकदा अवश्य भेट द्या. मी सुद्धा पहिल्यांदाच गेले होते, त्यामुळे मला खूप छान वाटले आणि मी तुम्हालाही सांगेल की खरंच पंढरपूरला आल्यावर या इथे. थँक्यू. बाय बाय.